नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये। आज आपण एक वेगळी रेसिपी तयार करणार आहोत। अरबी, यालाच काही भागामध्ये आळूचा गड्डा असे देखील म्हटले जाते। तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग पाहूया ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची। पहिल्यांदा या अरबीचे साल काढून घ्यायचे आहेत। थोडंसं पाण्याने धुवून साल काढायचे आहे। साल काढून झाली की अशा पद्धतीने ते गोलाकार चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर ग्रेव्ही तयार करण्यासाठी 2 कांदे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे आले मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, हे चिरल्यानंतर असे दिसत आहेत। आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। चला आता फोडणी देऊया। गरम कढईमध्ये मोहरीचे तेल अर्धा चमचे वापरायचे आहे, कारण आपल्याला यामध्ये अरबी भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित। मध्यम आचेवरती भाजायचे आहेत, नाहीतर करपण्याची शक्यता असते। तुम्हाला आपल्या चॅनेलवरील रेसिपीज आवडत असतील तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूला आलेले बेल आयकॉनचे बटन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे मेसेजेस येतील। आले, लसूण आणि कांदा पेस्ट केलेली आहे। बघा, या टोमॅटोची देखील पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे अरबी भाजलेले आहेत व्यवस्थित। अरबी भाजणे फार महत्त्वाचे आहे, कारण भेंडीसारखी ही चिकट असते आणि तिचा चिकटपणा जाण्यासाठी ती भाजली जाणे गरजेचे आहे। बघा, अशा पद्धतीने भाजलेले आहेत। जवळजवळ 10 ते 15 मिनिट लागले हे अरबी भाजण्यासाठी। आता कढईतून बाजूला काढून घेते आणि कढईमध्ये आता फोडणी देऊया। त्यासाठी 1 पळी तेल घालायचे आहे। कढई तापलेली असल्यामुळे गॅस कमी करा आणि नंतरच त्यामध्ये फोडणीचे साहित्य घाला। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी प्रथम घालायची आहे। ती छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये आले लसूण आणि कांदा पेस्ट घालायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मध्यम आचेवरती लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे ही तेलामध्ये। भाजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर जिरेपूड अर्धा चमचा आणि धनेपूड अर्धा चमचा, आणि ओवा अर्धा चमचा घालायचा आहे। ओवा कंपल्सरी आहे। या रेसिपीमध्ये ओवा घातल्यानंतर छान स्वाद येतो। आता हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। बघा, आता पूर्णपणे या मसाल्यांना सर्व तेल सुटलेले आहे
आता यामध्ये आपण आमचूर पावडर घालायची आहे, त्यामुळे थोडीशी आंबटसर अशी चव येते या भाजीला. आणि टोमॅटो पेस्ट त्यानंतर यामध्ये भाजून घ्यायची आहे. आपल्या चॅनेलवरती बऱ्याच पारंपरिक रेसिपी आहेत, त्याचबरोबर युनिक आणि नवनवीन रेसिपीसुद्धा आहेत. आता या मसाल्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे चवीनुसार. मी 1 चमचा मीठ घातलेले आहे. लाल तिखट 1 चमचा आणि लाल तिखट मसाला म्हणजेच कांदे लसूण मसाला तो 1 चमचा घातलेला आहे. आता ही तिखट वापरत असताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. मी 2 चमचे वापरलेले आहे. आता ही देखील तेलामध्ये परतून घ्यायची आहे. हे सर्व भाजून झाल्यानंतर गरम पाणी घालायचे आहे या मसाल्यांमध्ये. चिमूटभर साखर घालायची आहे, त्यामुळे चव भन्नाट येते. 1 मिनिटभर फक्त या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. हा मसाला तो एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने. आणि आता यामध्ये अरबी घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. जवळजवळ आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. आता या अरबीला व्यवस्थित मसाले सर्व लागल्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. आणि आता ग्रेव्हीसाठी आपण गरम पाणी घालायचे आहे, जेणेकरून आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे आहे त्या प्रमाणामध्येच आपण पाणी वापरायचे आहे. अरबी शिजण्यासाठी फक्त 5च मिनिट लागतात. 5 मिनिटांमध्ये अरबी छान शिजते, त्यामुळे पाणी जास्त वापरू नका. कन्सिस्टन्सी अशीच ठेवा. रेसिपी तयार झाल्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आणखी एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.